आपण रेझोनन्स स्ट्रक्चर ऑफ फिनॉल हे शिकणार आहोत. पहिली बात, हे स्ट्रक्चर फिनॉलचं असं असतं. रेझोनन्स स्ट्रक्चर म्हणजे काय, तर ना डिलोकलायझेशन होतं इलेक्ट्रॉनचं. ठीक आहे, डिलोकलायझेशन होऊन इलेक्ट्रॉनचं जे लोन पेअर असते किंवा फ्री रॅडिकल्स असताना ते काय म्हणता बॉन्ड फॉर्म करता कार्बन कार्बनमध्ये. ठीक आहे, आणि मग काय होतील, हे इथलचे इलेक्ट्रॉन इथं जातील आणि इथलचं डबल बॉन्ड इथं येईल. कारण कधीच डबल डबल बॉन्ड ना सोबत नसतो, म्हणजे एकामेकांच्या ॲडजसंटला नसतो. तर दुसरं स्ट्रक्चर आपल्याला असं भेटतं काय, इथं निगेटिव्ह चार्ज येईन, इथं डबल बॉन्ड फॉर्म होईन OH मध्ये आणि हे असं स्ट्रक्चर होईल. त्यानंतर हा निगेटिव्ह चार्ज इकडे शिफ्ट होईल आणि हा बॉन्ड इथं निगेटिव्ह चार्जमध्ये शिफ्ट होईल. त्यानंतर आपल्याला असं स्ट्रक्चर भेटेल, OH, इथं डबल बॉन्ड, इथं हे आणि इथं निगेटिव्ह स्ट्रक्चर. हा निगेटिव्ह इकडं शिफ्ट होईल आणि हा इथं जाईल. त्यानंतरचं स्ट्रक्चर आपल्याला असं भेटेल. इथं डबल बॉन्ड येईल, इथं डबल बॉन्ड येईल आणि इथं निगेटिव्ह चार्ज. नंतर हा निगेटिव्ह चार्ज इथं जाईल आणि इथलचं डबल बॉन्ड परत इथं जाईल, त्याचे इलेक्ट्रॉन, त्याची लोन पेअर. इथं डबल बॉन्ड होईल, इथं डबल बॉन्ड होईल, इथं डबल बॉन्ड होईल आणि इथं OH इलेक्ट्रॉन परत त्याच्या जागेवर. त्याचं रेझोनेटिंग हायब्रिड कसं काढू शकतो आपण, हे असं बेन्झीन काढून घ्यायची, त्याच्यामध्ये मायनस साईन द्यायचं, कारण इथं आपण -10 साईन फिरवलं आहे सगळीकडे. तर असं सर्कल करून घ्यायचं, OH करायचं आणि असं स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये लिहायचं. हे झालं त्याचं रेझोनेटिंग हायब्रिड. रेझोनेटिंग हायब्रिड. ठीक आहे, थँक्यू.